माझं नाव आहे युवराज रामचंद्र संकपाळ. युवराजी, तुम्ही कुठे राहतात आणि मी गरिबाच्या वाड्यात राहतो आणि आज जो नागरिकांचा हा जन आक्रोश आहे हा यासाठी आहे की लोक खूप त्रस्त आहेत. लोकांना काय पाहिजे असं, एकतर लोकांना पाहिजे असं, लोकांना काय पाहिजे असं, एकतर रस्ता पाहिजे असो, पाणी, वीज, ह्या तिन्ही गोष्टी आज नागरिकांना इकडे भेटत नाहीत. आज लोक अक्षरशः कंटाळली आहेत की एकतर लाईट नसतेच, पाण्याचा गोंधळ आहेच. त्यांनी सांगितलं की पाण्याचा गोंधळ तर आहेच आमच्याकडे, पण रस्ताही नाही. लोक टॅक्स सर्व जो गरिबाचा वाडा इथे राहणारी ही सर्व सुशिक्षित लोक आहेत, ही टॅक्स पेअर आहेत, तरी त्यांची कोणी दखल घेत नाही. सर्व आयुक्तांपासून सर्वांपासून आम्ही निवेदन देऊन झालेलो आहे, त्याच्यावरती कोणी आतापर्यंत आम्हाला ठोस असा निर्णय दिलाच नाही. आता आम्हाला सांगतात की आयुक्तांना आम्ही लेटर देऊन सांगता, आता आम्हाला सहआयुक्त सांगतात पवार साहेब की आम्ही तुम्हाला देतो, अल्टिमेट देतो. आम्हाला काय देणार त्यालाच माहिती. आता लोकांचा रोष हा कुठल्याही ह्याच्यावरती अधिकाऱ्यावरती नाही, हा केडीएमसी रोष आहे लोकांचा. आम्ही त्यांना जे निवेदन केलंय त्याचं आम्हाला ठोस निर्णय हा 28 दिवसात दिला पाहिजे, एवढं आमचं त्यांच्याकडे मागणी आहे. आमच्या पूर्ण मागण्या आम्ही त्यांना पत्राद्वारे दिली आहे. बस आमचं एवढंच मागणं त्यांच्याकडे. भूमिका काय असणार तुमची? पुढची भूमिका जर त्यांनी आमचा अल्टिमेट दिला तर त्याची येणारी पुढची आमचं जे असेल भूमिका ती वेगळी असेल, खूप वेगळी असेल. हायकोर्टात याचिका किंवा ती हायकोर्टामध्ये जावं लागेल. शेवटी नागरिकांना काहीतरी हक्क पाहिजे असतो ना प्रत्येकाचा. गरिबाचा वाडा परिसरातील नागरिक गेले 15 वर्षाले रस्ता संदर्भात त्रस्त आहे. अनेक अपघात झाले आहेत. एका स्त्रीचं निधन पण झालेलं आहे. रोज पब्लिकला इतका त्रास होतोय की रिक्षावाले पण येत नाही. गरोदर महिलांना खूप त्रास होतोय, पेशंटला खूप त्रास होतो आहे. त्याकरता ॲम्ब्युलन्स पण येत नाही. त्याकरता आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्याकरता आम्ही 48 तासाचं अल्टिमेटम दिलेलं आहे. त्या 48 तासात जर आम्हाला लिखित व्यवस्थित जर प्रशासनाकडून उत्तर मिळालं नाही तर पुढची पायरी म्हणजे आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. नमस्कार साहेब, मी अमोल पानसरे. गेले अनेक वर्ष गरिबाच्या वाड्यात राहत आहे. गेले अनेक वर्ष आम्हाला रस्त्यांच्यासाठी आम्हाला खूप त्रास होत आहे. आमच्या विभागातील सर्व नागरिक या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे वैतागलेले आहेत. तुम्ही बघू शकता आमच्यावर एक गृहस्थ आहेत, यांच्या पत्नीचा खड्ड्यांमुळे अपघात झाला, त्या बिचारीचं निधन झालं आणि हा लहान मुलगा आईसाठी पोरगा झाला. तर हा तर चला खड्डे आपले होतील नीट, पण या बाळाची आई पुन्हा कोण आणणार? तो बिचारा कोणाकडे दात मागणार? तर आम्ही प्रशासनाला हीच मागणी केली आहे कल्याण डोंबिवलीला की तुम्ही लवकरात लवकर हे खड्डे भरावे. आणि हे खड्डे आजकालचे नाहीये, गेले कित्येक वर्ष नागरिक कंटाळले म्हणून आज सर्व जनसमुदाय आज रस्त्यावर आलेला आहे. जर शिवाजी महाराजांचे गड किल्ले 400 वर्षापूर्वीचे अजून व्यवस्थित असतील तर मग हे रस्ते का खराब होत आहेत यांचं उत्तर कोण देणार? का नाही आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आहे? आज आपलं जग जर चंद्रावर गेलं आहे बरोबर, तर मग रस्त्यांसाठी का नवीन टेक्नॉलॉजी नाही आणणार? मला याचं उत्तर पाहिजे, सर्व नागरिकांना याचं उत्तर पाहिजे. म्हणून आज सर्व आम्ही सुट्टीचा दिवस आमचा सोडून आज सर्व जनसमुदाय, लहान कच्चे बच्चे, त्यांच्या महिला, सर्व वर्ग आज इथे ह्या आंदोलनाला आलेले आहे.